नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. इतके गडबड आहे धावपळे काय सांगू शकत नाही. डायरेक्ट नवरीच्या भावालाच आहे ना आपल्याला घ्यायला यावं लागलं. आजचा जो कार्यक्रम आहे ना ते जिने परिवारातल्या 5 बंधूपैकी 4 नंबरचे जे बंधू आहेत ना मच्छिंद्र जिने यांच्या मोठ्या मुलीचा म्हणजेच ते दिवसा साखरपुडा. नवरदेवाची इकडे एंट्री झाली होती आणि इकडे औक्षणची बी तयारी चालू होती बरं का. वेलकम करून नवरदेवाचं औक्षण झालं. आता फॅमिली मोठी असल्यामुळे गोतावळा बी मोठा आहे त्याच्यामुळे मंडप पूर्णच्या पूर्ण भरला होता. नवरीची एंट्री झाली, साखरपुड्याला सुरुवात झाली. इकडं सत्कार समारंभ पाहुण्यांचा सुरू झाला. इकडं गंध पण लावून घेतला आपल्याला. हे सगळे जे मित्रमंडळी इथं गावातले हे कायम जबाबदारी पार पडत असतात कार्यक्रमाची आणि ते कायम पडद्याच्या मागं उभं राहून दिसले नाही पाहिजे कोणाला. जावे लांब का बसतील प्रत्येक कार्यक्रमात मला अजून बी कळलं नाही बरं का. साखरपुड्याला सुरुवात झाली, एक एक कार्यक्रम पार पडत होता. कार्यक्रम एकदम शांततेत आनंदमय वातावरणात पार पडला आणि मग वेळ आली ती रिंग सेरेमनीची. आता रिंग सेरेमनी नवरीने नवरदेवाला, नवरदेवाने नवरीला अंगठी घातली, सगळ्यांनी टाळ्या वाजल्या आणि कार्यक्रम पुढे चालला आहे. आपण काय करतोय हेच फोटोग्राफी. मुलाचे मित्र काय साठी असतात, बसा गुडघ्याव आणि आम्हाला फोटो द्या. आज कार्यक्रमात वाढण्यासाठी केटरिंग नव्हती बरं का. हे गावातले आणि मळ्यातले जे मित्रमंडळी ना त्यांनी जी व्यवस्था चोख पार पडली. त्यांच्या हातून जेवण्यात बी एक वेगळीच मजा असते. कारण जो आग्रह आपले पाहुणे मंडळी करते तो केटरिंगवाला नाही करू शकत. पण आपण हे सगळं करीत असताना 2 व्यवस्था बघत होतो. एक तर कार्यक्रम हँडल करीत होतो म्हणजे उपस्थिती, आणि दुसरी गोष्ट आपला पोटा पाण्याचा विषय म्हणजे फोटोग्राफी बरं का. आणि हे सगळे मित्रमंडळी आज आपल्यासोबत फोटोग्राफी करण्यासाठी होते. हे सगळ्या जावयामध्ये आज आणखीन एक जावयांचं सामील झाले आणि इकडं आपल्याला जेवण म्हणजे भोजन प्रसाद आली. साखरपुड्यातला हा कार्यक्रम बऱ्यापैकी आता स्किप होतोय बरं का. म्हणजे व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पाट्या उचलणं, मग पाट्या उचलताना नाव घेताना एक मजा असते, थोडी हशी मजाक होती. आणि पूर्ण जिने फॅमिली जवळजवळ 23-24 जणांची जिने फॅमिली बरं का. तेवढ्यांचा मी मस्तपैकी व्हिडिओ घेतला, कारण उद्या परत एकत्र सापडतील अशी मला गॅरंटीच नव्हती. मग सगळ्यांनी एकमेकाला राम राम केला आणि उद्या लवकर या, कार्यक्रम वेळेत पार पाडू असं नियोजन केलं. असे फटाकडे वाजवताना थोडी काळजी घेतली पाहिजे बरं का. मंडप जर जवळ असला तर असं कुठं नव्हतं आणि काहीतरी गालबोट लागू शकतो. त्याच्यामुळे काळजी घेतलं रे पोरा हो. इकडे हळदीला सुरुवात झाली मस्तपैकी ना शांत वातावरणात. आज थंडी बी कमी होती. आईवडिलांनी हळद लावली, सगळ्यांनी हळद लावली. इकडे मंडोळे बांधायचा प्रोग्राम बी सुरू झाला. सगळं झालं, शेवटी जिथं यायचं तिथं जेवून थांबलो. भोजन प्रसादी मग याच्यावर मस्तपैकी ताव मारला आणि आजचा दिवस कसा गेला. आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता मी जातो घरी, तोपर्यंत तुम्ही म्हणा नर्मदे रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र, करा कष्ट, व्हा धष्टपुष्ट.